वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics chapter 14 Dual Nature of Radiation and Matter Part 4. Next point is Davison and Germer experiment. तर डेव्हिसन आणि जर्मर हे सायंटिस्ट जे आहेत ह्यांनी दोघांनी मिळून मुव्हिंग पार्टिकल जे आहे मॅटर पार्टिकल, त्या मुव्हिंग मॅटर पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस जे आहे हे हायपोथेसिस फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट जे आहे तिथं आपण आता ही पाहायचं आहे. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटची ही डायग्राम आहे. याच्यामध्ये द होल सेटअप इज एन्क्लोज्ड इन ॲन इव्हॅक्युएटेड चेंबर. संपूर्ण हे इन्स्ट्रुमेंट जे इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये एन्क्लोज केलं असतं. इट युजेस ॲन इलेक्ट्रॉन गन, अ डिव्हाइस टू प्रोड्यूस इलेक्ट्रॉन बाय हिटिंग अ टंगस्टन फिलामेंट एफ युजिंग अ बॅटरी बी. तर हे फिलामेंट आहे, हे टंगस्टनचं फिलामेंट आहे आणि याला बॅटरी कनेक्ट केलं आहे. बॅटरीमुळे हे फिलामेंट हिटिंग होतं आणि हिटिंग नंतर यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे थर्मिओनिक इमिशन प्रिन्सिपल यामध्ये वापरलेलं आहे. थर्मल एनर्जी हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स इमिट होतात म्हणून याला थर्मिओनिक इमिशन म्हणतो आपण. या थर्मिओनिक इमिशनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आहेत हे डायव्हर्जन इलेक्ट्रॉन असतात. हे एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म बीम तयार करण्यासाठी हा कॉलिमिटिंग ॲनोड आहे. प्लस ह्या इलेक्ट्रॉनला एक्सेलरेट करण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी, व्हेलॉसिटी देण्यासाठी ही इकडं हाय टेन्शन बॅटरी कनेक्ट केलेलं आहे. हे पोटॅन्शियोमीटर आहे. आपण हे व्होल्टेज आपण व्हॅरी करू शकतो आणि ह्या इलेक्ट्रॉनची स्पीड जे आहे वाढवू शकतो. आणि हा युनिफॉर्म बीम जे आहे, हा युनिफॉर्म बीम हा इथं इलेक्ट्रॉनचा बीम जे हा निकेलचं क्रिस्टलचे टार्गेट आहे. निकेल क्रिस्टल टार्गेट हे 45 डिग्री अँगलने इन्क्लाइन करून ठेवलेलं आहे. याच्यावरती हा बीम इन्सिडंट होतो. त्यानंतर डिफ्रॅक्ट झाल्यानंतर हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये हे इलेक्ट्रॉन्स डिफ्रॅक्ट होतात आणि डिफ्रॅक्ट झाल्यानंतर यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स या पर्टिक्युलर अँगलमध्ये कलेक्ट होतात हे कलेक्ट करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी इथं मुव्हेबल डिटेक्टर आहे. आणि हा गॅल्व्हनोमीटर असतो, हा डिटेक्ट करतो करंट किती इथं प्रोड्यूस झालेलं आहे करंट. आणि हे मुव्हेबल डिटेक्टर आपण इकडे मूव्ह करू शकतो आणि हा अँगल चेंज करून आपण पर्टिक्युलर वेगवेगळ्या अँगलला किती इलेक्ट्रॉन डिटेक्ट झालं आहे ते डिटेक्टर आपण याच्या सहाय्यानं आपण इथं चेक करू शकतो. दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ दिस डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. नेक्स्ट वर्किंग ऑफ दिस डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. याचं आपण आता वर्किंग पाहायचं आहे. नाव वर्किंगसाठी हे ॲनिमेशन पहा. यामध्ये डेव्हिसन आणि जर्मर हे दोन सायंटिस्ट आहे. या दोघांनी मिळून हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि याच्यामध्ये पार्टिकल नेचर जे आहे ह्या पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस इथं प्रूव्ह केलेलं आहे. याच्यामध्ये हे जे वर्किंग आहे हे वर्किंगमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द गन आर एक्सेलरेटेड थ्रू अ व्हॅक्यूम to a desired velocity by applying suitable accelerating potential across a cylindrical anode and are collimated into focus the beam. तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन गनच्या सहाय्यानं इमिट झाल्यानंतर हे एक्सेलरेट केले जातात आणि एक्सेलरेशन करण्यासाठी एक्सेलरेटिंग पोटेन्शियल वापरलेलं आहे. आणखीन हा सिलेंड्रिकल ॲनोड जे आहे ह्या ॲनोडमधून हे कॉलिमेट करून हे फोकस पुढं मूव्ह होत असतो. This beam of electrons falls on a nickel crystal and is scattered in different directions by atoms of the crystal. तर हा बीम जे इलेक्ट्रॉनचा बीम हा निकेलच्या क्रिस्टलवरती स्कॅटर्ड होतो. स्कॅटर झाल्यानंतर डिफरंट डायरेक्शनमध्ये हे ॲटम्स जे आहेत हे क्रिस्टलचे ॲटम जे आहेत ह्या ॲटमला हे इलेक्ट्रॉन्स कोलाइड होऊन वेगवेगळ्या डिफरंट डायरेक्शनमध्ये स्कॅटर्ड होतात. हे इलेक्ट्रॉन्स स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स वेअर डिटेक्टेड बाय ॲन इलेक्ट्रॉन डिटेक्टर and the current was measured with the help of galvanometer. आता स्कॅटर्ड झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे डिटेक्ट केले जातात इलेक्ट्रॉन डिटेक्टर अँड करंट मेजर्ड बाय विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हनोमीटर. हे डिटेक्टरनं इलेक्ट्रॉन जे डिटेक्ट केले जातात. आणखीन याच्यातून जे करंट प्रोडक्शन झाले हा करंट आपण गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. बाय मुव्हिंग द डिटेक्टर ऑन सर्क्युलर स्केल दॅट इज बाय चेंजिंग द स्कॅटरिंग अँगल थीटा द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन बीम वॉज मेजर्ड फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ स्कॅटरिंग अँगल. वेगवेगळ्या अँगलसाठी आपण हा डिटेक्ट झालेला इलेक्ट्रॉनचे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन बीम आपण
वेगवेगळ्या अँगलसाठी मेजर करू शकतो डिटेक्टरच्या सहाय्यानं. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा, हे फिलामेंट आहे, टंगस्टन फिलामेंट. या टंगस्टन फिलामेंटला आपण बॅटरी कनेक्ट करून इथून हा टंगस्टन फिलामेंटला हिटिंग केल्यानंतर यातून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात हे इलेक्ट्रॉन्स डिफरंट डायरेक्शनमध्ये डायव्हर्ज झाले असतात आणि हे कॉलिमेट करण्यासाठी तिथे एक बीम आहे. पुन्हा एकदा पहा, ह्याच्यामध्ये डेव्हिसन गार्मर एक्सपेरिमेंट आहे. याच्यामध्ये फर्स्ट हा फिलामेंट आहे, टंगस्टन फिलामेंटला बॅटरी कनेक्ट केलेला आहे. ह्या बॅटरीच्या सहाय्यानं हे फिलामेंट जे हिटिंग केलं जातं. हिटिंग केल्यानंतर हे थर्मिओनिक इमिशनच्या प्रिन्सिपलवरती यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ही इलेक्ट्रॉन गन आहे. तर थर्मिओनिक इमिशन जे हे निकेल टार्गेट आहे आणि हा इलेक्ट्रॉन डिटेक्टर आहे इलेक्ट्रॉन डिटेक्ट करण्यासाठी. आणि सर्क्युलर स्केल आहे, आपण याच्यावरून हा इलेक्ट्रॉन डिटेक्टर आपण मूव्ह करू शकतो वेगवेगळ्या अँगलनं. आणि हा गॅल्व्हनोमीटर जे आहे हा करंट मेजर करण्यासाठी हा गॅल्व्हनोमीटर आहे. तर टंगस्टन फिलामेंट जे आहे हे टंगस्टन फिलामेंट ह्या बॅटरीच्या सहाय्याने याला हिटिंग केलं जातं आणि यामधून थर्मिओनिक इमिशनच्या ह्या तत्वावरती लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आहे. लो व्होल्टेज पॉवर सप्लाय सहाय्याने याला हिटिंग केलं जातं. हिटिंग केल्यानंतर यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि हे इलेक्ट्रॉन्स कॉलिमेट करण्यासाठी ते कॉलिमेटर असतो. आणि ही हाय व्होल्टेज बॅटरी जे आहे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय हा या कॉलिमेटरला बीमला टाकलेला आहे आणि यातून इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर युनिफॉर्म डायरेक्शनमध्ये पुढे बाहेर जातात. यातून डायव्हर्जन स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन युनिफॉर्म हा पॅरल बीम यातून पुढे मूव्ह होतो ह्या सिलेंडरमधून. आणि हा इलेक्ट्रॉनचा बीम जे आहे हा इलेक्ट्रॉन बीम ह्या हाय व्होल्टेज बॅटरीने मूव्ह केल्यानंतर ह्या टार्गेटवरती निकेल टार्गेट जे ह्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये हे स्कॅटरिंग होतं ह्या इलेक्ट्रॉनचं. हे इलेक्ट्रॉन बीम हा असं डिफरंट डायरेक्शनमध्ये स्कॅटर्ड झालेला आहे. हा स्कॅटर्ड झालेला बीम जे आहे हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये वेगवेगळ्या अँगलनं पण हा डिटेक्टर जे आहे डिटेक्टरच्या सहाय्यानं आपण इथे डिटेक्ट करू शकतो. वेगवेगळ्या अँगलमध्ये हे डिटेक्टर आपण मूव्ह करून इकडे इथं मूव्ह केल्यानंतर इथले किती इलेक्ट्रॉन कलेक्ट झाले, इथं किती इलेक्ट्रॉन डिटेक्ट झाले, असे प्रत्येक अँगलला वेगवेगळ्या अँगलला आपण हा डिटेक्टर मूव्ह करून आपण डिटेक्शन करू शकतो. आणि हा गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्यानं आपण हा करंट मेजर करू शकतो. यामध्ये पर्टिक्युलर वेगवेगळ्या अँगलसाठी हा बघा, हे इकडून हे निकेल टार्गेट जे आहे यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर हे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये इकडे मूव्ह झालेले आहेत आणि हे किती मूव्ह झाले ते आपण डिटेक्टरच्या सहाय्याने इथे मेजर केलेलं आहे. दिस इज द वर्किंग ऑफ दिस डेव्हिसन गार्मर एक्सपेरिमेंट, डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. नेक्स्ट वन इज कंक्लुजन. आता एक्सपेरिमेंटल कंक्लुजन जे आहेत डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचे कंक्लुजन आहे. यामध्ये कंक्लुजनमध्ये फर्स्ट आहे द इंटेन्सिटी पॅटर्न रिसेंबल्ड अ डिफ्रॅक्शन पॅटर्न विथ पिक्स करस्पॉन्डिंग टू कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड ट्रप्स टू रिजन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर हे जे काय एक्सपेरिमेंटच्या मध्ये डिटेक्ट झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत त्याचा आपण जर ग्राफ काढला, हा ग्राफ आणखीन इंटरफरन्समधला ग्राफ जे आहे इंटरफरन्समध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे आहेत ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहेत. पिक्सचे जे मॅक्झिमम आहेत हे मॅक्झिमा दोन्हींचे सिमिलॅरिटी आहेत. डिफ्रॅक्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ वेव्स. डिफ्रॅक्शन हे वेव्हची प्रॉपर्टी आहे. हेन्स above observations implied that the electron formed diffractions pattern on scattering and the particles could show wave-like properties. तर डिफ्रॅक्शन ही वेव्हची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं डिफ्रॅक्शनचा जे ग्राफ आहे तो डिफ्रॅक्शनचा ग्राफ आणखीन हा इथं जे आपल्याला डिटेक्ट केलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या इलेक्ट्रॉनचा आपण जर ग्राफ पाहिला दोन्ही ग्राफमध्ये सिमिलॅरिटी आहे. दोन्ही ग्राफ सिमिलर आहेत म्हणजेच ह्यामध्ये डिफ्रॅक्शन झालेलं आहे. मग डिफ्रॅक्शन झालेलं आहे म्हणजेच काय, ह्या इलेक्ट्रॉनला वेव्ह असोसिएट आहे, कारण का वेव्ह असल्याशिवाय डिफ्रॅक्शन होत नाही. त्यामुळे हा ह्याचा ग्राफ ह्या डेव्हिसन गार्मर जर्मर एक्सपेरिमेंटमध्ये जे कंक्लुजन आहे यामध्ये हा ग्राफ आणखीन डिफ्रॅक्शनचा ग्राफ सेम आहे आणि त्याच्यामुळं हे इथं डिफ्रॅक्शन झालं हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. आणि डिफ्रॅक्शन हे फक्त वेव्ह असल्यानंतर होतं म्हणजेच काय, ह्या मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट आहे हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. डेव्हिसन अँड जर्मर व्हॅरीड the accelerating potential from 44 volt to 68 volt
and observed a constructive interference peak in the intensity the scattered electrons at scattering angle of 50 degree for a potential of 54 volt. आता याच्यामध्ये ह्या एक्सपेरिमेंट मध्ये व्होल्टेज जे व्होल्टेज 44 व्होल्ट पासून 68 पर्यंत व्होल्टेज जर वाढवलं तर ह्या व्होल्टेज मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पीक मिळालेली आहे इंटेन्सिटीची, आणि ह्या इंटेन्सिटी हे अँगल जे आहे अँगल हा 50 डिग्री आहे. आणखी पोटेन्शियल जे होतं हे पोटेन्शियल 54 डिग्रीला 54 व्होल्टला हा अँगल मॅक्झिमम पीक मिळालेला आहे. द वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्ह असोसिएट विथ द इलेक्ट्रॉन वॉज फाउंड टू बी. आता डी ब्रॉग्लीने जे वेवलेंथचं इक्वेशन फॉर्म केले ह्या इक्वेशननुसार जर आपण हे इक्वेशन जे होतं हे 1.228 × 10⁻⁸ डिवाइडेड बाय रूट व्ही हे होतं, ज्यामध्ये व्ही जे आहे 54 व्होल्ट आहे आणि 54 व्होल्ट आपण जर पुट करून सॉल्व केल्यानंतर हे आन्सर जे आहे 0.165 नॅनोमीटर इतकी वेवलेंथ येते ह्या मुव्हिंग इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारी वेवलेंथ. आणखीन द टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा ऑब्टेन्ड फ्रॉम द एक्सपेरिमेंटल रिझल्ट फ्रॉम द थेरॉटिकल डी ब्रॉग्ली रिलेशन वेअर इन क्लोज ॲग्रीमेंट. आता हे प्रॅक्टिकली ह्याचं आन्सर जे आहे वेवलेंथचं, आणखीन थेरॉटिकली जे एक्सप्लेनेशन आहे थेरॉटिकली एक फॉर्म्युला जे आहे त्याच्यानुसार काढलेली वेवलेंथ आणखीन प्रॅक्टिकली काढलेली वेवलेंथ जे आहे दोन्ही सेम आहेत, क्लोज आहेत दोन्ही वेवलेंथ. त्यामुळं इथं द डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट दस subtended de Broglie's hypothesis of wave particle duality and verified his relation. आणि याच्यावरून त्याने हे डी ब्रॉग्लीचं रिलेशन जे आहे डी ब्रॉग्लीचं हायपोथेसिस आहे हे व्हेरीफाय केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मूव्हिंग पार्टिकल जे आहे मॅटरचा या मूव्हिंग पार्टिकल्सची वेव्ह असोसिएट असते. हे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस इथं ह्या डेव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंटमधून प्रूव्ह केलेलं आहे. मूव्हिंग पार्टिकल यामध्ये आपण इलेक्ट्रॉन इथं कन्सिडर केला, इलेक्ट्रॉन मूव्हिंग होता आणि ह्या इलेक्ट्रॉनला असणारी असोसिएट वेव्ह जी आहे ही वेवलेंथ ही इथं डिटरमाइन केलेलं आहे आणि ही वेवलेंथ आणि थेरॉटिकल वेवलेंथ दोन्ही सेम आलेले आहेत. ह्याच्यामध्ये हा जे पॅटर्न इथं ऑब्टेन झालेला होता ह्या डिटेक्ट झालेला इलेक्ट्रॉनचा तो आणि डिफ्रॅक्शनचा सेम आहे, त्यामुळे इथं डिफ्रॅक्शन झालं असं कन्क्लुजन आहे. आणि डिफ्रॅक्शन फक्त हे वेव्ह असल्यानंतर होतं, म्हणजेच ह्या मूव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट हे कन्क्लुजन करून यामध्ये प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही वेवलेंथ सेम आल्यामुळे इथं हे मूव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे इथं डेव्हिसन जर्मरनी हे एक प्रॅक्टिकली फर्स्ट प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. नेक्स्ट वन इज वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. याच्यामध्ये मटेरियल पार्टिकल्स शो वेव लाईक नेचर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. तर मटेरियल पार्टिकल जे ह्या काही कंडिशन्समध्ये हे मटेरियल पार्टिकल्स मुव्हिंग फॉर्ममध्ये वेव असोसिएट असते प्रत्येक पार्टिकलला, हे वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर ही थिअरी आहे. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ओमेगा अँड वेव नंबर के are used to describe wave in classical theories, while mass m and momentum p are used to describe particles. तर क्लासिकल थेअरीमध्ये फ्रिक्वेन्सी ओमेगा आणि वेव्ह नंबर के हे वेव्ह डिस्क्राईब करण्यासाठी वापरतात. आणखीन पार्टिकल थेअरीमध्ये मास m आणखीन मोमेंटम p हे कन्सिडर करतात. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी implies that all moving particles have an associated frequency and an associated wave number, and all wave have an associated energy and associated momentum. तर वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी जे हे याच्यामध्ये सर्व मूव्हिंग पार्टिकल जे आहेत यांना फ्रिक्वेन्सी वेव्ह नंबर असतो आणि ज्या ह्या मूव्हिंग वेव्ह जे आहेत ह्या वेव्हना एनर्जी आणि मोमेंटम असते. द वेवलेंथ असोसिएट विथ मॅक्रोस्कोपिक पार्टिकल डू नॉट प्ले any significant role in our everyday life and we need not consider their wave nature. तर हे डे टू डे लाईफमध्ये लार्ज पार्टिकल जे आहेत हे लार्ज पार्टिकल मूव्हिंग असतेवेळी मोमेंट असतेवेळी त्यावेळी त्या पार्टिकल्सना वेव्ह असोसिएट असते, पण ही वेव्ह कन्सिडरेबल नसते. ऑल्सो द वेवलेंथ फॉर मॅक्रोस्कोपिक पार्टिकल आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी मेजर्ड. आणि ही त्यांना असोसिएट असणारी वेवलेंथ जी आहे ही व्हेरी स्मॉल असते, आपण ती मेजर करू शकत नाही. Now on the other hand, if we try to estimate the associated de Broglie wavelength of a moving electron passing through a small aperture of size 10⁻⁻10 meter or an oxygen molecule in air is comparable to the size of the hole through which the electron is passing. तर आपण वेवलेंथ ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे ही मुव्हिंग इलेक्ट्रॉन जर आपण मेजर करायचं कन्सिडर केलं तर त्यामध्ये समजा
हा पासिंग थ्रू स्मॉल ॲपर्चर 10⁻⁻10 इतक्या ह्या ॲपर्चरमधून हा इलेक्ट्रॉन जर पास होत असेल किंवा ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आहे तर ही वेवलेंथ जी आहे ही कम्पॅरेबल टू साईज ऑफ द होल. तर त्या ज्या होलमधून हा इलेक्ट्रॉन पास होतो त्या होलच्या साईजची ही वेवलेंथ असते. In conclusion, for both electromagnetic radiation and atomic and subatomic particles, particle nature is dominant during their interaction with matter. तर दोन्हीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतील किंवा सबॲटॉमिक पार्टिकल असतील म्हणजे इलेक्ट्रॉन्स वगैरे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे सबॲटॉमिक पार्टिकल जे आहेत ह्याच्यामध्ये पार्टिकल नेचर हे डॉमिनंट असतं ड्युरिंग देअर इंटरॅक्शन विथ मॅटर. मॅटरशी ज्यावेळी इंटरॅक्शन होत असतं त्यावेळी ह्यामध्ये पार्टिकल नेचर हे डॉमिनंट असतं म्हणजे पार्टिकलला वेव्ह असत असते. हे पार्टिकल नेचर जे आहे हे डॉमिनंट असतं याच्यामध्ये. ऑन द अदर हँड व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू स्पेस particularly when the confinement is of same order of magnitude as their associated wavelength, the wave nature is dominant. ज्यावेळी हे स्पेसमधून ट्रॅव्हलिंग होतं ज्यावेळी त्याचं कन्फाइनमेंट जे आहे सेम ऑर्डर असते मॅग्निट्यूड ऑफ देअर असोसिएटेड वेवलेंथ त्या वेवलेंथ इतकी मॅग्निट्यूड असेल तर त्यामध्ये वेव्ह नेचर हे डॉमिनंट असतं. Do you know? Physical ways to provide energy differentiate to knock off electron from the metal surface are as follows. म्हणजे इलेक्ट्रॉनला मेटल सरफेसमधून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे वेज आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते तुम्हाला माहिती आहे का? पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे थर्मिओनिक इमिशन. आता थर्मिओनिक इमिशनमध्ये बाय हिटिंग टू टेम्परेचर्स नियर अबाउट 2000 डिग्री सेल्सिअस प्रोव्हाइड थर्मल एनर्जी. पण एखाद्या ॲटमला एवढी एनर्जी जर प्रोव्हाइड केली तरी पण ते फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे ते मेटल सरफेस सोडून किंवा ते ऑर्बिट सोडून बाहेर येतात, इमिट होतात. ही फर्स्ट मेथड आहे थर्मिओनिक इमिशन. थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर येतात म्हणून याला आपण थर्मिओनिक इमिशन म्हणतो. सेकंड जे फील्ड इमिशन. याच्यामध्ये बाय एस्टॅब्लिशिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड that is near about 10⁻⁶ that is 1 million volt per meter at the surface of metal tip provide electrical energy. जर आपण व्होल्टेज आहे नियर अबाउट 10⁻⁶ इतकं व्होल्टेज जर आपण अप्लाय केलं तरी पण त्या मेटल प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होऊ शकतात मेटल सरफेसमधून किंवा इलेक्ट्रॉन ऑर्बिट जे आहे ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन हा बाहेर येऊ शकतो. एवढे व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर येतो म्हणून याला फील्ड इमिशन म्हणतात. सेकंड टाईपचं इमिशन आहे. नेक्स्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इमिशन. by shining radiations of suitable frequency that is ultraviolet or visible on a metal surface provide light energy. तर मेटल सरफेसवरती एक ठराविक प्रकारची फ्रिक्वेन्सीची रेडिएशन दॅट इज अल्ट्राव्हायोलेट किंवा विजिबल लाईट ही लाईट जर आपण इन्सिडेंट केली मेटल सरफेसवरती तर त्या मेटल सरफेसमध्ये ही एनर्जी लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करून त्या सरफेसमधून किंवा ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन बाहेर येतो. याला फोटो इलेक्ट्रिक इमिशन म्हणतात कारण यामध्ये फोटॉन म्हणजे लाईट इन्सिडेंट करून इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून याला माहिती फोटो इलेक्ट्रिक इमिशन. यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले म्हणून आपण याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून आपण त्याला फील्ड इमिशन म्हणतो. यामध्ये थर्मल एनर्जी हीट एनर्जी अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून आपण याला थर्मिओनिक इमिशन म्हणतो. ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन मेटल सरफेसमधून बाहेर येतो पण बाहेर काढायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्याला नाव दिले आहेत थर्मिओनिक इमिशन, फील्ड इमिशन आणि फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ह्या तीन वेगवेगळ्या मेथडनं आपण इलेक्ट्रॉन जे आहे मेटल सरफेसमधून इमिट करू शकतो, बाहेर काढू शकतो एनर्जी प्रोव्हाइड करून. Next, electron microscope. Resolution can be attained by illuminating the objects to be seen by radiation of smaller wavelength. आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट पाहतेवेळी त्या ऑब्जेक्टवरती हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे ही रेडिएशनची लाईट फॉल झाल्यानंतर ती लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन त्याची इमेज आपण फॉर्म करतो आणि आपण हा काम कोणताही ऑब्जेक्ट जे हा ऑब्जेक्ट आपण इलेक्ट्रॉन्समध्ये मायक्रोस्कोपमध्ये हा पाहतो आणि या इन्सिडेंट लाईटची जेवढी वेवलेंथ स्मॉल तेवढी ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जास्त असते. म्हणजे छोटी स्मॉल इमेज जे ही लार्ज करून दाखवण्याची कॅपॅसिटी जी आहे ही रिझॉल्विंग पॉवर आहे. ही रिझॉल्विंग पॉवर ही ह्या वेवलेंथवर डिपेंड आहे. जितकी वेवलेंथ स्मॉल आहे तेवढी रिझॉल्विंग पॉवर जास्त असते. ह्या पद्धतीने आपण हा मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट पाहतो. त्यामध्ये वी हॅव सीन दॅट ॲन इलेक्ट्रॉन कॅन बिहेव ॲज अ वेव्ह अँड इट्स वेवलेंथ इज मच स्मॉलर दॅन द वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट. आपण विजिबल लाईट इन्सिडेंट करून जे आपण ऑब्जेक्ट पाहतो त्यामध्ये रिझॉल्विंग पॉवर ही कमी असते कारण इलेक्ट्रॉन ह्या विजिबल लाईटची वेवलेंथ जास्त आहे. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनला मुव्हिंग इलेक्ट्रॉनला
वेव्ह ॲसिड असते आणि याची वेवलेंथ व्हेरी स्मॉल आहे. ही व्हेरी स्मॉल वेवलेंथ जर आपण ह्या मायक्रोस्कोपमध्ये वापरली तर आणखीन रिझॉल्विंग पॉवर वाढते आणि जास्त रिझॉल्विंग पॉवरचा आपण मायक्रोस्कोप बनवू शकतो using this electron microscope. The resolution of this electron microscope will be several hundred times higher than that obtainable with a optical microscope. Optical microscope पेक्षा 1000 पटीनं जास्त ह्याची रिझॉल्विंग पॉवर जास्त असते कारण याची वेवलेंथ कमी असल्यामुळं. अदर ॲडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर, आता ह्याच्यापेक्षा आणि वेगळे काही ॲडव्हान्टेज आहेत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे, तर ते ॲडव्हान्टेज आहेत. इलेक्ट्रॉन्स डू नॉट पेनिट्रेट द मॅटर ॲज व्हिजिबल लाईट ऑर एक्सरे डू. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती लाईट इन्सिडेंट केल्यानंतर लाईट त्या ऑब्जेक्टमध्ये थोडी ॲब्सॉर्ब होऊ शकते, पण इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, पेनिट्रेट होत नाही. हा पहिला ॲडव्हान्टेज आहे. दुसरा ॲडव्हान्टेज, इलेक्ट्रॉन्स बीम कॅन बी मोर इझिली प्रोड्युस्ड अँड कंट्रोल बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड दॅन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रॉनचा बीम हा आपण कंट्रोल करू शकतो इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ही कंट्रोल करायचं डिफिकल्ट असतं. हे एक याचा ॲडव्हान्टेज आहे. इलेक्ट्रॉन्स कॅन बी फोकस्ड लाईक लाईट इज फोकस्ड विथ लेन्स. लेन्सनं जसे आपण लाईट फोकस करतो तसे आपण इलेक्ट्रॉनला पण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून त्याला कंट्रोल करून फोकस करू शकतो. हे याचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा मुव्हिंग इलेक्ट्रॉन आपण त्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टवरती मुव्हिंग इलेक्ट्रॉनचा बीम इन्सिडेंट केल्यानंतर तो रिफ्लेक्टेड झाल्यानंतर त्याच्यापासून जी इमेज फॉर्म होते ती इमेज आपण पाहू शकतो आणि याच्यामध्ये ती इमेज आहे ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जास्त असल्यामुळे आपण व्हेरी लार्ज इमेज आपण फॉर्म करू शकतो ह्या इलेक्ट्रॉनच्या साहाय्यानं. दिस इज अबाउट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like, and share.